सो मी ठोंबरे मिसळ ठोंबरे मिसळ चिरंजीव म्हणजे तुम्ही एवढंच खायचं का? म्हणजे फॅमिली फॅमिली बिझनेस पूर्ण फॅमिली म्हणून करते. ऍक्च्युली फक्त It is not wall clock ना? What is it exactly? सांग ना, सांग रे, नाही तर तो BTS बनवेल. नाव शट अप. क्लॉक टावर चांगलं बोलली होती तू, माती खाल्ली बरोबर. सो आजच्या ब्लॉगची सांग. हॅलो, मी स्नेहा द रेडियंट वुमन या माझ्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करते. आज माझा कोल्हापूरमधील दिवस दुसरा आहे आणि मी आले आहे कोल्हापूरमधील सुप्रसिद्ध मिसळ खाण्यासाठी. चला तर मग बघूया कशी आहे इकडची मिसळ. ते येऊन मला लक्षात आलं की इथे खूपच गर्दी आहे आणि आमचा नंबर यायला जवळजवळ मला 1 ते सव्वा तास लागला, कारण इकडे एका वेळेला 20 ते 25 माणसं मिसळ खाण्यासाठी बसू शकतात. त्यानुसार त्यांचा तसा सेटअपच आहे. आणि ही मिसळ खाऊन प्रसिद्ध का आहे हे मला स्वतः ती टेस्ट केल्यानंतरच कळलं. आणि म्हटल्याप्रमाणे ती टेस्ट खरंच वेगळी होती आणि चविष्ट मिसळ मी ह्या आधी मला वाटत नाही की कधी खाल्ली असेल. आहे तिथे आले होते आणि मिसळ तर मी टेस्ट केलीच आहे. पण आज मी स्पेशली ठोंबरे मिसळ म्हणजे त्यांचे ओनर आहेत, त्यांचे चिरंजीव आहेत आपल्याबरोबर आज. सो आज ते आपल्याला त्यांची माहिती सांगते की हे कसं काय त्यांनी सेटअप कधी सुरू केला. तर आता तुम्ही हा सेटअप कधी सुरू झाला? आमच्या वडिलांनी चालू केले मिसळचे. वडील आमचे आचार्य आहेत, जेवणाची बी काम करतात. मिसळ 20 वर्ष झाली आमचे. 20 वर्ष. आणि 20 वर्षापासून तुम्ही इथे आहात? 20 वर्ष झाली. अगोदर समोर होते मिसळचं, तिथे जागा अपुरी पडली म्हणून आता इथे या जागी चालू केलं आहे. इथं 5 वर्ष झाले चालू. 5 वर्ष झाले. आणि मग वेळेचं कसं काय, म्हणजे आता तर एक वर्षापासून झालं. सकाळी मिसळ आमची 9 वाजता चालू होती, 12:30-1 वाजेपर्यंत असते आमची मिसळ. 12:30 रोजची टायमिंग. रोजचा टायमिंग. आणि रोजची एवढीच गर्दी असते? रोजची एवढी गर्दी असते. एवढीच गर्दी. अच्छा. आणि रोज सगळं तुम्ही फ्रेशली डेली फ्रेश असते. आणि मग ते तुम्ही जी सोलकढी वगैरे बनवली ती सुद्धा तुमची सोलकढी असते, कोकम असते. म्हणजे तुमची पूर्ण फॅमिली पूर्ण फॅमिली असते आमची. तर कोल्हापुरातली 1 नंबर आणि चविष्ट मिसळ जर तुम्हाला खायची असेल तर ठोंबरे मिसळला आवर्जून भेट द्या. आणि हे फार लांब नाहीये, हे शहराच्या एकदम मधोमध आहे, बिंदू चौकात आहे. आणि मॅपवर सुद्धा आपल्याला ह्यांचा वेळ वगैरे सगळा दिलेला आहे. आणि अजून माहितीसाठी मी तुम्हाला टॅग करू शकते ह्यांचा ठोंबरे मिसळ आणि त्यांचा नंबर मी कॅप्शनमध्ये टाकते. नमस्कार. आजच्या दिवसाचं सेकंड डेस्टिनेशन आहे छत्रपती शहाजी राजे महाराजांचं पॅलेस. आणि जस्ट आलोय आणि आल्या लक्षात आलंय की इथे एका ओपन मैदानामध्ये हरणं बसले. मस्त वाटते. मराठीत अशी म्हटली जाते की हरणं दाखवणे, म्हणजे खोट्या गोष्टींना आपण जेव्हा प्रोत्साहन देतो तेव्हा आपण म्हणतो. पण मी आज खरोखरच हरणं दाखवते तुम्हाला. तो माझ्या पाठी छत्रपती शहाजी महाराज पॅलेस आहे आणि जुनं बांधकाम असलेली बिल्डिंग आहे ही, दगडी काम असलेली. गर्दी कमी दिसतेय. बघूया आतमध्ये काय काय.
छत्रपती शहाजी महाराजांचा हा राजवाडा हा कोल्हापूर शहराच्या मध्यभागी आणि महालक्ष्मी मंदिराच्या जवळच आहे. आणि ह्याचं बांधकाम हे 1877 ते 1884च्या दरम्यान झालं होतं आणि हे बांधकाम त्यांच्याच काळात झालं होतं. तर बघूया आतमध्ये हा राजवाडा कसा आहे. सो फायनली मी शहाजी महाराज पॅलेस अर्थात राजवाडा पाहिलाय आतून. आतमध्ये मोबाईल किंवा कॅमेरा अलाउड नसल्यामुळे मला आतल्या गोष्टी कव्हर नाही करता आल्या. पण इन शॉर्ट मी एवढंच सांगू शकते की आतमध्ये त्या प्रत्येक गोष्टी वस्तू ह्या आपल्या दर्शनासाठी ठेवण्यात आल्या आहेत. आपल्याला माहिती पडाव्यात की त्या काळी काय काय हत्यारं होती आणि कशा पद्धतीने महाराज त्यांचं रुटीन असायचं महाराजांचं आणि कशा पद्धतीने त्यांनी शिकार केली, कोणत्या प्राण्यांची शिकार केली, असे सगळे शस्त्रांसहित गोष्टी तिथे ठेवलेल्या आहेत प्रदर्शनासाठी. आणि मस्त खूप खूप कुतूहल होती इथे येण्याआधी की काय काय असेल, आपल्याला काय काय शिवकालीन गोष्टी बघायला मिळतील. आणि तरी आम्ही खूप चांगला जास्त कव्हर करण्याचा प्रयत्न केला. पॅलेस हे खूप मोठं आहे आतमध्ये आणि त्यांचं दरबार वगैरे बघायला मिळालं आम्हाला. आणि जुन्या काळातल्या वस्तूंचं सुद्धा त्यांनी प्रदर्शनासाठी ठेवल्या, जसं की टेबल्स, चेअर आणि ड्रेसिंग टेबल्स त्यावेळेचे. आणि खूप काही होत्या, पालखी होत्या जे त्यावेळी राणी सरकारांसाठी घेऊन जाण्यासाठी एका शहरातून दुसऱ्या शहरामध्ये. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या खरंच आपल्याला इथून पुढे पाहायला मिळणार नाहीयेत आणि त्या त्यांनी साठा छान करून ठेवलाय त्या गोष्टींचा, आपल्या आठवणींचा. आणि खूप भारी वाटलं ते बघण्यासाठी. तर तुम्ही पण नक्कीच या इथे आणि भेट द्या. आपल्या राजांचा जो वारसा आहे तो पुढे नेला आहे आणि जो आता ते कंटिन्यू ठेवलाय त्यांनी बघण्यासाठी आपल्याला, ते खूप छान त्यांची संकल्पना आहे. तो लवकरच भेट द्या. पन्हाळगडाची प्रतिकृती इथे तयार करण्यात आली आहे. बघू शकता तुम्ही, इतकं छान त्यांनी दरवाजा आणि कुठे कुठे राजांचं धान्य कोठार कुठे होता आणि मंदिर कुठे होते आतमध्ये, सगळं त्यांनी आपल्याला समजावं यासाठी नमूद केलेलं आहे. खूप सुंदर असा त्यांनी पन्हाळगडाची प्रतिकृती तयार झाली आहे. एकदम बारीक 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 गोष्टी लक्षात घेऊन त्यांनी बनवलंय. हॅलो. सो छत्रपती शाहू महाराजांचा राजवाडा झाल्यानंतर मी आली इथे रंकाळा तलावावर. असं म्हटलं जातं की हे कोल्हापुरातलं मोस्ट फेमस तलाव आहे आणि खूप जुनं आहे आणि ह्याचा ऍक्च्युली खूप मोठा आहे. ह्याचं राऊंड बघू शकता, असा गोल मोठा आहे. मी आली दिवसा, ऍक्च्युली संध्याकाळी इथे मस्त रोषणाई असते आणि लोकांची गर्दी असते. कोल्हापूरकरांची गर्दी आणि मुंबईकरांची किंवा एक टुरिस्ट प्लेस म्हटलं जातं. इथे तू बघू शकता की चौपाटी आहे इकडची, म्हणजे तुम्हाला इकडची पाणीपुरी, चायनीज कॉर्नर्स आहेत, चहा म्हणजे टी कॉफी कॉर्नर्स आहेत. आम्ही आलोय आता, सूर्य एकदम असा थोडासा डोक्यावर आहे, त्याचं रिफ्लेक्शन पाण्यात खूप सुंदर दिसतंय. वातावरण थोडस थंड असल्यामुळे बरं वाटतंय, म्हणजे गारवा आहे वातावरणामध्ये, कारण पाऊस पडलेला आहे इथे कालपासून. तो भारी आहे ऍटमॉस्फिअर. तर मला इकडच्या बघूया काय काय फूड एक्सप्लोर करता येते. पाणीपुरी तर नक्कीच माझी सिग्नेचर डिश आहे खाण्यासाठीची, कारण मला प्रत्येक ठिकाणी जाऊन तिकडच्या एरियातली पाणीपुरी खायला आवडते किंवा एक्सप्लोर करायला आवडते. कशी टेस्ट आहे बघूया इकडे. सो आमची पहिली डिश पाणीपुरी आम्ही घेतलेली आहे. इकडे पाणीपुरी एकत्र एकाच प्लेटमध्ये दिली जाते सलग. आणि इथे आम्हाला दहीपुरी पण टेस्ट करायची होती, पण दादांची पाणीपुरी आणि दहीपुरीची रेसिपी सिमिलर आहे, फक्त पाणीपुरीवरती ते थोडं दही टाकून देतात. सो 2 पुऱ्यांवर आम्ही त्यांना दही टाकायला लावलंय आणि आता टेस्ट करते पाणीपुरी. पहिल्यांदा चमच्याने पाणीपुरी खाल्ली. छान आहे, वेगळी आहे, चटपटीत आहे, मस्त. इकडे पाणीपुरी सिंगल सिंगल आहे.
सो एकीकडे मला मिळालंय 1 बाय 1 पाणीपुरी बनवून देणारे. दादांचा स्पीड खूप फास्ट आहे. फटाफट फटाफट बनवून चालत ते. छान आहे. नाही मस्त आहे. मी नाही खाऊ शकत. तो अर्धा रंकाळा तलाव फिरून झालाय आणि जेवढे पण चौपाटीचे जे शॉप्स लागलेले तिथे आम्ही फिरून झालो. पण असं मनाला आवडेल असं काही वाटलं नाही. ह्याच दादांकडे पहिली पाणीपुरी प्लेट खाल्ली होती आणि त्यांनी सांगितलेलं की त्यांची भेळ पण चांगली स्पेशल असते. तो परत त्याच दादांकडे आलोय आम्ही. तो दादा आमच्यासाठी भेळ बनवते स्पेशल. आणि हे दादा मध्ये मध्ये नाचतायत. दादा आमच्यासाठी स्पेशल भेळ बनवतायत. कोल्हापूर भेळीसाठी फेमस आहे म्हटलं जातं. दादांनी बरेच पदार्थ टाकलेत एकत्र म्हणजे मिक्स केले. दादा किती वर्षापासून आहे तुमचं हे स्टॉल? 25 वर्षापासून तुम्ही इथेच आहे आणि तुम्ही हेच म्हणजे विक्रीसाठी हे सगळं ठेवता आणि तुम्ही राहता पण इथेच जवळपास. मग रंकाळ्याला पावसाळ्यात पण गर्दी असते? अच्छा, आता खूप असेल ना गर्दी? सुट्टीचे दिवस आहेत म्हटल्यावर. मस्त आमची भेळ तयार झाली आहे. दादा फटाफट फटाफट भेळ प्लेट मध्ये सर्व करतात. पेपर प्लेट ती त्यांनी बनवली हातात. मस्त शेव टाकले, पेपर स्पून. थँक्यू दादा. भेळ रेडी आहे. आता टेस्ट करायची वेळ आहे. शेव भरपूर टाकली आहे. खरंच छान आहे. खरंच मस्त आहे. गागर लहान आहे अजून. फ्लेवरफुल भेळ आहे. तिखट आंबट गोड सगळे चवी एकदम बरोबरीने आहेत. सो आता वेळ आली आहे कोल्हापूरचा वडापाव ट्राय करण्यासाठी. आणि हा फक्त वडापाव नाहीये, तंदूर वडापाव दादा आम्हाला बनवून देणार आहे. मी आली इथे रंकाळा तलावमध्ये, म्हणजे रंकाळा तलावाच्या शेजारी चौपाटीमध्ये तंदूर वडा म्हणून दादा आणि ताईंचं एक छोटासा सेटअप आहे. आणि दादांना आम्ही तंदूर वडापाव बनवण्यासाठी सांगितलं आणि ते आता बनवत आहे. सो बघूया टेस्ट कशी आहे. नमस्कार दादा. तुम्ही आज आम्हाला तंदूर वडापाव बनवून देणार आहे. तुम्ही किती वर्षापासून आहात इथे? मी आता 6 महिन्यापासून. 6 महिन्यापूर्वी तुम्ही सुरू केलं. अच्छा. आणि तुम्ही इथे राहायला आहात? हो, जवळ. अच्छा. मग तुमची स्पेशालिटी काय आहे? आपल्याकडे तंदूर वडा आहे, चीज बस वडा आहे, तंदूर वडा आहे, चीज बस वडा आहे. त्याच्यात 6 फ्लेवर आहेत. 6 फ्लेवर येतात. आणि मी तुमच्या मेन्यूमध्ये वडा हो, पेरी पेरी, चीज बस, शेजवान. हे सगळं तुम्ही स्वतः बनवतो. तंदूरचा सेटअप लागलेला आहे ऑलरेडी आणि जवळच चहा आमचा स्पेशल बनतोय. तुम्हाला सेटअप पूर्ण लावण्यासाठी किती वाजता यायला लागतं? 3 वाजता. आणि संध्याकाळी किती वाजता जायला 12 एवढी गर्दी असते रोज? आणि पावसाळ्यात सुद्धा? पावसाळ्यात पण 11-12 वाजता. रंकाळा एवढं भेटतो? रंकाळ्याला असतंच. आणि ह्या आधी तुम्ही काय करता? त्याच्यात मी बँकेमध्ये जॉब करतो. मग बँकेचा जॉब होय.
भारी आहे, काहीतरी वेगळं ऐकायला मिळालं. 2004 पासून बट यात आनंद मिळतो. चीज तंदूर सॉस आहे. चीज वापरले वडा रेडी होते. झाला मस्त स्मोकी फ्लेवरवाला वडा. नॉर्मल चीज आहे. रेग्युलर रेडी आहे वडापाव. तंदूर चीज वडापाव आपला रेडी आहे. भरभरून चीज घातलेला आहे. तो आता ट्राय करूया कसा आहे. प्रॉपर स्मोकी फ्लेवर, प्रॉपर तंदूर झाला आहे वडा. आणि दादाने जे पण चीज आणि तंदूर मसाला टाकला आहे तो प्रॉपर वड्याला लागला आहे आणि मस्त वाटते. कोबी आणि कांद्याबरोबर वडापाव वेगळाच लागतो. म्हणजे कॉम्बिनेशन खूप वेगळं आहे पण टेस्टी आहे. तर तुम्हाला पण जर वडापाव ट्राय करायचा असेल, तंदूर वडापाव, तर कोल्हापूरमध्ये आल्यानंतर जेव्हा कधी रंकाळा तलावावर येईल तेव्हा दादांच्या तंदूर वडा सेंटरला नक्कीच भेट द्या. दादा तुमचा ॲड्रेस सांगा ना. खराडे कॉलेज समोर संध्या मठ रोड. दादा खरंच मस्त आहे. मजा आली वडापाव खाऊन. भारी आहे. तर मस्त संध्याकाळ झाली आहे. सूर्य गेला आहे त्याच्या घरी आणि मी आपला रंकाळा एन्जॉय करते. रंकाळ्याचा ॲटमॉस्फिअर माझ्या फेवरेट चहा बरोबर. आणि तंदूर वडा सेंटरच्या इथेच हा स्पेशल चहा पण मिळेल. त्यांनीच बनवला. छान आहे, मस्त चहा आहे. भेटूया आपण माझ्या पुढच्या ब्लॉगमध्ये.